म्हटलं. एक 4-5 दिवस म्हटलं थांबवावं. त्याच्यानंतर बघूया काय कंडिशन होती. तर 4-5 दिवस झाले थांबवलं. कुठल्याही प्रकारे त्याला खोकला नाही, ना कुठला काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीनं जे होमिओपॅथिकचं जे मेडिसिन होतं, ते पूर्णपणे आता बंद आहे. आता त्याला कुठलंही क्लायमेट असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, कुठल्याही क्लायमेटमध्ये आणि जवळपास ती जी आपलं अमृत ज्यूस घेण्यापूर्वी त्याला थंड खाणं, त्याला बंधनकारक होतं. कुठला आईस्क्रीम खात नव्हता. काहीही नाही. आम्हीच देत नव्हतो मुळात. परंतु जसं अमृत ज्यूसचं सेवन चालू केलं, त्याच्यानंतर मेडिसिन तर बंद झालं त्याचं. परंतु बऱ्यापैकी तो आता आईस्क्रीम खातो. मनाला वाटेल ती गोष्ट खातो. हे खरंच कौतुक म्हणजे एवढं म्हणजे रियांश अमृत ज्यूसचं एवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे आणि रिझल्ट्स तर अफलातूनच आहेत. त्याच्यानंतर आमच्या वैशाली मॅडम आहेत. वैशाली मॅडमला जरा हृदयासंदर्भात प्रॉब्लेम होता. प्रत्येक 15 दिवसाला जी आहे, तर त्यांना काही डॉक्टर साबळे म्हणून आहेत, ती एम-डी मेडिसिन आहेत आपल्या सातारमधले, तर त्यांच्याकडे न्यावं लागायचं. तर ते पूर्णपणे आम्ही चेकिंग केलं. चेकिंग केल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं होतं, त्यांची जी हृदयाला रक्तवाहिनी जी आहे, ती फक्त की लहान आहे. एवढंच कारण होतं. बाकी दुसरं कोणतंही कारण नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं, त्यांना सुरुवात केली. त्यांना सुरुवात करत असताना जवळपास 1.5 ते 2 महिन्यानंतर त्यांना जे आहे, पहिलं म्हणजे सुरुवात केल्यानंतर परत दवाखाना असा 2 वर्ष अजिबात कुठल्याही प्रकारे नाही. बघा, दर 15 दिवसाला दवाखाना लागायचा, परंतु